आमच्यात चालू होतं देवाने इतके सामर्थ्याने मला चालवलं. अभिषेक मला खूप फील होत, सांगू नाही शकत शब्द. खूप मान त्याचा प्रेझेन्स ज्यावेळेस देवाने मला त्याच्या प्रेझेन्स मध्ये मी इथं नव्हतेच, लिटरली मी इथं नव्हते. देवाचा हात मला डायरेक्ट स्वर्गात नेला, डायरेक्ट स्वर्गात मी होते. मी स्पष्ट सांगते, मी डायरेक्ट स्वर्गात देवाने मानले. अद्भुत 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 अनुभव तो माझ्यासाठी होता. कारण की जे देवाला मी अगोदर मागत होते की देवा मला स्वर्ग बघायचा आहे, मला तुझ्या समोर उभं राहायचंय देवा. पण मी ते योग्यतेची नव्हती त्यावेळेस. पण आज देवाने तो क्षण मला दिला की मी त्या देवासमोर उभं राहू शकते. देव खूप पवित्र, खूप. ज्यावेळेस वर्षिप चालू होती त्यावेळेस मी फक्त आणि फक्त देवाच्या समोर होते. अद्भुतरीत्या देव मला चालवत होता, अद्भुतरीत्या. असं वाटत होतं देव मला इतकं पवित्र करतोय, इतकं पवित्र करतोय. डोक्याच्या केसापासून पायापर्यंत सगळे देवदूत माझ्या समोर होते. देव खरंच मान. देवाचं पूर्ण कंट्रोल होतं माझ्या. मी म्हटलं तेव्हा मी घाबरणार नाही जरी मी तुझ्या उपस्थितीमध्ये चालली. ती उपस्थिती इतकी साधारण नाहीये, इतकी साधारण देव नाहीच आहे. देव साधारण नाहीये. तुम्ही देवाला साधारण घेऊ पण नका. त्याची उपस्थिती म्हणजे ना, त्याच्या उपस्थितीमध्ये तो म्हणतो ना, मला माझं मुख कोणी पाहू नाही शकत. कारण की मनुष्य जिवंत नाही राहणार. ज्यावेळेस देव माझ्या समोर होता त्याचं मन प्रकाश मी पाहत होते. आणि जस्ट तो आणि मी आणि त्याचे देवदूत माझ्या बरोबर होते. खूप देवदूत मला कंट्रोल करत होते. कारण की मनुष्य असंच देवासमोर नाही जाऊ शकत. मनुष्य असंच देवासमोर नाही उभा राहू शकत. देव मला इतकं पवित्र करत होता. ज्यावेळेस वर्षिप चालू होती त्यावेळेस मी जस्ट त्याला मी फील करत होते. स्ट्रॉंगली देवाची उपस्थिती होती. स्ट्रॉंगली, इतका स्ट्रॉंग अभिषेक देवाचा इथं होता. इतका स्ट्रॉंग होता, इतका स्ट्रॉंग. मी फर्स्ट टाइम एवढा देवाचा अभिषेक अनुभवला. फर्स्ट टाइम देव काय मला कळलं. कारण की त्यांनी स्वतः मला दर्शन दिलं आणि मला फेस टू फेस आम्ही बोलत होतो. देव खूप महान आहे. देव साधारण नाहीये. शब्द नाहीयेत माझ्याकडे. जशी त्याच्यासोबत बोलत होते माझी पूर्ण बॉडी पूर्ण बर्फ झालेलं होतं. पूर्ण मला समजतच नव्हतं मी इथं होती की नाही. आणि ज्यावेळेस देवाने मला पवित्रतेत नेलं त्याच्यानंतर देवाने मला दाखवलं मोठं स्वर्गाचं गेट मी बघत होते. त्याच्यावर मोठा देवाचा प्रकाश मी बघत होते. आणि ज्यावेळेस मी त्या गेटच्या आतमध्ये गेले पूर्ण अनॉइंटिंग दिलं होतं. पूर्ण अभिषेकामध्ये मी होते. पूर्ण अभिषेकामध्ये पूर्ण देवाचा अभिषेक तिथं इतका होता ना. एवढी देवाची कृपा तिथं होती ना, एवढी देवाची कृपा होती की मी सांगू नाही शकत. पण देवाने खूप गोष्टी रिलीज केल्या. खूप पवित्रतेत ते मला नेलं. तिथं ते तिसऱ्या स्वर्गात देवाने मला नेलं. तिथं देवाचे सगळे सेवक होते. जे आपण म्हणतो ना की तिसऱ्या स्वर्गामध्ये देवाचे सेवक असतात. त्या स्वर्गामध्ये देव मला घेऊन गेला. त्या अनॉइंटिंग मध्ये देव मला घेऊन गेला. दाखवत होत की एक मोठा खडक मला तिथे दिसला.
आणि जसं मी म्हटलं देवा मला मोशेला बघायचंय, देवाने मोशे सारखं एक व्हाईट कपड्यांमध्ये मला दाखवलं. मला ते स्पष्ट नाही पाहू शकले मी ते, पण मी बघितलं की ते मोशे सारखं व्यक्ती मी बघितलं, तो खडक मी बघितला. आणि जशी मोशेची सेवा आहे, मी म्हटलं तुमच्या चर्चचे लोक देखील तीच सेवा करतील. त्या सेवेने देव अनेक लोकांना चालवणार. आपण बघतो की आजच्या आपली चर्चची परिस्थिती काय, म्हटलं देवा हे खूप केस हे गोष्टी चालू आहेत, पण देव म्हटलं तू लोकांना फक्त सांग की तुम्ही स्पिरिच्युअली वाढा. जेवढं आत्मिक तुम्ही होत जाणार तेवढे जास्त गोष्टी ते क्लिअर करत जाणार. त्यामुळे केसच्या कोणीच गोष्टी मनात घेऊ नका, कोणतीच केसची गोष्ट तुम्ही डोक्यात नका घेऊ. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण की तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. मी देवासमोर पूर्ण अर्धा 1 तास देव मला जे सांगत होता, मी त्याची पवित्रता पाहत होते. साधारण मनुष्य नाही पाहू शकत. मला जर तिथपर्यंत जायचंय ना, तर जे देवाने दिलंय ना ते खूप जपून ठेवायचं आपल्याला. ते की आपण ज्या देवावर विश्वास ठेवतोय ना, त्या देवावर आपल्याला तो देव धरूनच पुढे चालायचं. मी म्हटलं देवा पास्टर पण खूप चिंतेत होते, सगळ्या गोष्टी झाल्या, पण देव म्हटलं योग्य सेवक मी पाठवले, त्याच्याद्वारे महान गोष्टी होणार, खूप महान गोष्टी होणार, खूप महान रीत्या देव यूज करणार आहे, खूप महान रीत्या. अजून सांगत होतं की युथला खूप युथ असे की तुमच्याद्वारे बदलली जाते. खूप युथला वर्षीपर बघत होते मी एका स्टेजवर, आणि ते कसे पांढऱ्या व्हाईट कपड्यांमध्ये वर्शिप करताना मी बघत होते आपले चर्च वर्शिप. त्यांच्याद्वारे देखील ते खूप कार्य करणारे, खूप जसं जसं भविष्यवाणी होत गेलं देव सांगत त्याच गोष्टी होणार, त्याच गोष्टी प्रत्येक सण अनुभव त्याच घडताना बघतो प्रत्येक जण. त्यानंतर मी बघितलं की अलिशाचा चेहरा देवाने मला दाखवला. ती जरी लहान आहे, ती आपल्यामध्ये पण नाहीये सिस्टर, ती पण मी तिचा चेहरा पाहत होते. देवा जसं ती देवदूतांच्या रूपाने देवाने मला दाखवले. खूप हसत होती ती, खूप हसताना देवाने मला दाखवली. ती एक एंजलच्या स्वरूपात मी तिला बघितलं आज. देवाच्या नावाला खरंच धन्यवाद देते. त्यानंतर ज्यावेळेस देवासमोर मी उभा होते, देवाचा इतका मोठा प्रकाश मी बघितला. तो माझ्यावर येतोय, आणि जेवढं तो माझ्यावर येतोय तेवढं जास्त माझी बॉडी ती फील करत होती. तेवढं जास्त माझ्या बॉडीला ते जाणवत होतं की नाही मी इथं नाहीच आहे. माझी पूर्ण बॉडी फ्रीज झाली होती. मला कळत होतं इथं काय चाललंय, पण मी त्या सगळ्या गोष्टी स्वर्गातल्या अनुभवत होते. पूर्ण स्वर्गीय, पूर्ण 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 जसं देव एखाद्या लेकराला पाहतो तसं देवाचं आणि माझं कनेक्शन होतं त्यावेळेस. देव अद्भुत आहे, अद्भुत आहे. देव महान, त्याचा अभिषेक इतका आहे, त्याचं प्रेझेन्सने पूर्ण रूम भरली होती, पूर्ण. आता पण मला देवाचा आत्मा सांगतो, आता पण मला तो देव दिसतोय की मी इथं येस, तो आपल्यामध्ये. कोणी नाकारू नाही शकत, तुम्ही जरी नाही पाहू शकत, पण तो आपल्यामध्ये स्ट्रॉंगली, तो आपल्यामध्ये स्ट्रॉंगली, तो आपल्यामध्ये. देवाच्या नावाला खरंच धन्यवाद. मी कोणी नाहीये आणि मी कोणी नसताना देव मला इथपर्यंत आणले. देवाने देवाच्या नावाला खूप धन्यवाद देते. ज्या गोष्टीतून, ज्या परिस्थितीतून देवाने मला आणले, आणि आज मी ते ख्रिस्तामध्ये देवाचं मी आभार मानते. मी खूप आभारी आहे देवाची, खूप खूप.
कारण की जे देवाने आज मला दाखवले ना ते मी माझ्या पूर्ण जीवनात नसून पाहिली. देव आणि मी आणि त्याचा तो प्रकाश माझ्या, त्याचा तो प्रकाश माझ्या. देव खरंच महान आहे. म्हणून आपल्याला नाही ढाळायचं. किती परिस्थिती असू दे, आपल्याला फक्त आत्मिकच म्हणायचंय. कारण की आपण प्रत्येक जण त्याचा आत्मिक लेकरू. देव म्हणतो मी तुम्हाला जिथं नेणार आहे ती जागा तयार आहे. त्या प्रत्येक गोष्टी तयार, त्या प्रत्येक गोष्टी तयार. ते महान आणि महान कार्य आपल्यामध्ये करणार. शब्दात सांगू नाही शकत मी आज काय बघितलं. शब्द कमी आहेत माझ्याकडे माझ्या देवाचं वर्णन करण्यासाठी. त्याची उपस्थिती जी आम्ही आज अनुभवली ना ती खूप महान होती, खूप महान होती, खूप. या अगोदर पण मी गोष्टी देवाने मला दाखवल्या, पण आज जे दाखवलं ते माझ्यासाठी खूप खूप अद्भुत होतं, खूप अद्भुत होतं, खूप अद्भुत होतं. देवाने मला एक पास्टरांचा देखील चेहरा दाखवला की डॉक्टर DGS दिनाकरन. ते सुद्धा मी त्यांची ज्यावेळेस व्हिडिओ बघायची त्यावेळेस देवाला म्हणायची देव मला पण बघायचंय तुला. आणि आज देवाने मला त्यांचा चेहरा पुन्हा एकदा दाखवला. देवाचे मी आभार आणि आभारच मानते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आशीर्वादित, खूप जे मी आज अनुभवलंय, जे अनॉइंटिंग मी अनुभवलंय ना आज देवाकडून ते खूप अद्भुत आहे. माझं एवढं देवाने भरत गेलं ना देव मला की माझे हात पण जागेवर नव्हते नीट, माझे बोट सुद्धा नीट, मला कळत नव्हतं मला बॉडी आहे की नाही. ज्यावेळेस पास्टर आले माझ्या डोक्यावर हात ठेवला, पूर्ण बॉडी अशी मी जशी झोपेतून उठल्यासारखं मी झाले. कारण की मी इथं नव्हते. हे एक प्रमाण होतं की मी इथं नव्हते. हे प्रमाण देवाने मला दिलं की येस तू तिथं होती माझ्याकडे. देवाच्या नावाला खरंच धन्यवाद देते. देवाने एवढा अभिषेकाने भरत गेला ना, मी म्हणायचे देव माझ्या हातांना हे का होतंय. कारण की हात जागेवरच नव्हती, लिटरली ते पूर्ण फ्रीज झाले होते, पूर्ण फ्रीज झाले होते. ज्यावेळेस मला उठवलं मला कळत होतं, पण एका आत्म्यात मी वेगळीच होती, एका आत्म्यात मी वेगळीच होती, मी तर नव्हते. देवाचा पूर्ण पूर्ण अभिषेक आपल्यावर मध्ये होता, पूर्ण अनॉइंटिंग, पूर्ण अभिषेकाने आज देवाने आपल्याला नवीन अभिषेक आपण म्हणतो ना तो नवीन अभिषेक आज आपल्याला देवाने दिला. पूर्ण एवढं देव भरत गेलं ना मला, मी म्हणायची नाही देवा मला नाही जायचं खाली, मला नाही जायचं पृथ्वीवर. तेवढं जास्त देव मला भरत गेला, तेवढं जास्त. कारण की पृथ्वी आणि स्वर्गात हाच डिफरन्स आहे. जर तुम्हाला स्वर्गात गेलं ना तुम्हाला येऊशी नाही वाटणार, पण पृथ्वीवरची लाईफ नको वाटते. ज्यावेळेस देव आपल्याला स्वर्ग दाखवतो, ज्यावेळेस देव आपल्याला ज्यावेळेस देव आपल्याला तिथं घेऊन जातो. देव माने खूप माने, खूप खूप अभिषेक देवाने दिलं, खूप अभिषेक दिलं, खूप. एवढं भरत गेलं ना देव मला, मी जस्ट घेत राहिले देवाचा अभिषेक. देवाच्या नावाला धन्यवाद देते. खूप खूप आभार मानते मी आजच्या दिवसासाठी. खूप